बघा, गुन्हे दाखल झाले, काल पक्षप्रवेश झाला आणि बावनकुळे साहेबांना कल्पना नव्हती. नाही असं आहे, दोन गोष्टी याच्यामध्ये सांगतो की ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता. पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही. पुन्हा एकदा सांगतो, हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरुद्धचे उमेदवार ते होते, शिवसेनेचे उमेदवार ते होते. आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली. शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत. आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो. अर्थात अपेक्षा हीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीती नियमांनी वागलं पाहिजे. काल ज्यावेळेस पक्षप्रवेश ठरला त्यावेळेस आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजनांवर दिली होती. बावनकुळे साहेबांना सकाळी त्याची कल्पना नव्हती की त्याच दिवशी प्रवेश आहे. आपण नाशिकमध्ये बावनकुळे साहेबांनी सगळ्यांना समजवलं की आपल्याला का प्रवेश त्यांचा घ्यायचा आहे, त्यांची कुठे त्याला विरोध नव्हताच. मग ज्यावेळेस गिरीश महाजनांनी सांगितलं की आजचा प्रवेश ठरला आहे त्यावेळेस ते स्वतः हजर होते. त्यामुळे मला असं वाटतं फार तर कम्युनिकेशन गॅप असेल, विरोध कोणाचा नव्हता. स्थानिक स्तरावर काही आमच्या इथे विरोध त्याला झाला, पण त्यांनाही आम्ही समजावून सांगितलं की आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. साहेबांनी काल जे वक्तव्य केलं, काय केलं मला माहिती नाही. जे भाजपासोबत जातील त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. एकंदरीत राष्ट्रवादी एकत्रित येण्याचा चर्चा होती, त्याला आता फुल स्टॉप मिळाला आहे. त्याच्यावर पहिलेच बोललो आहे की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मला व्हायचं नाही. तर शेवटचा प्रश्न आहे फक्त, ओंकार कदम जे भाजपचे कामगार आघाडीचे अध्यक्ष होते, गुन्हा दाखल झालाय काल रात्री त्यांच्यावरती. पक्षाने मात्र अजून काही त्यांच्यावर कारवाई केली नाही, ज्यावरून टीका होते. म्हणजे कसं आहे, हा अतिशय स्थानिक विषय आहे. स्थानिक पातळीवरच त्याचा निर्णय होईल. देवेंद्र फडणवीस हे आळंदीतून बोलत होते आणि त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली आहेत. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर देखील देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. गुन्हा दाखल झाल्यावर चौकशीनंतर कुठलाही त्यांचा गुन्हा त्यात आढळला नाही असं